नमस्कार मंडळी, मी वर्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनपूर्वक स्वागत करते. माता लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावे, तिने आपल्या घरामध्ये सतत वास करावे, आपल्या संसार सुख समाधानी चालावे म्हणून अनेक घरामध्ये वर्षानुवर्षापासून स्त्री पुरुष हे व्रत करत आहे आणि त्यांनी त्याचा अनुभव सुद्धा आलेली आहे. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे कोणी अशी पूजा मांडणी करून व्रत करेल त्या घरामध्ये माता लक्ष्मी भरभरून सुख अनेक आनंद आणेल. त्या घरामध्ये अडचणी दुःख नाहीसे करेल. तुमच्याही आयुष्यामध्ये असेच काही दुःख संकट चाले असतील तर मार्गशीर्ष महिन्याच्या हे व्रत करून तुमच्या अडचणी दुःख संपवून टाका आणि सुखाचा दिवस आणा. मार्गशीर्ष महिना सुरू होतोय. मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे आपल्या महिलांच्या सगळ्यात आवडीचा व्रत ही श्री महालक्ष्मीच्या महत्त्व. महालक्ष्मीच्या गुरुवार आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुरू करतो याबद्दलच माहितीच व्हिडिओ मी अपलोड तुमच्यासोबत शेअर करेल आहे. तर आज मार्गशीर्ष महिन्यातला जे गुरुवार आहे तर गुरुवारी आपण पूजा मांडणी कशी करायची आहे, अगदी सोपी पद्धतीने पण अगदी विधिवत पूजा मांडणी कशी करायची तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. यासोबतच बघा, मी अगदी इन शॉर्टमध्ये आता तुम्हाला वाचून दाखवते की या व्रताचा नियम काय आहे. तर सगळ्यात पहिला बघा, हे व्रत का करायच्या. श्री महालक्ष्मीच्या कृपा आपल्याला लाभावे, तिने आपल्या घरी सतत वास करावे, आपल्या संसार सुख समाधानी चालावे म्हणून बरेचसे स्त्री पुरुष कुमारिका हे व्रत करतात. हे व्रत कोणीही करू शकतात. ताई, मी विधवा आहे, मी केलं तर चालेल का? तर हो ताई, तुम्ही सुद्धा करू शकतात. असे काही नाही मला कमेंटमध्ये म्हणून मी तुम्हाला सांगितलेली आहे. विधवा सुद्धा करू शकतात. व्रताच्या सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचा असतो. आणि जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही कारणामुळे जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातला पहिला गुरुवारी त्याच्या सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी संगत करायची असतो म्हणून उद्यापन करायचा असतो. काही स्त्री दर गुरुवारी हे व्रत करतात. वर्षभर हे व्रत त्यांनी चालू असतं आणि त्या व्रताच्या खरंच खूप महत्त्व आहे. बरेचशे जणांना अनुभव सुद्धा आलेली आहे. मी सुद्धा दरवर्षी करते. मला सुद्धा त्याचा खूप छान अनुभव आलेली आहे. तर या व्रताचा नियम काय आहे. व्रत करण्याच्या गुरुवारी सकाळी लवकर उठणे, स्नान करावे आणि त्यानंतर पूजाविधी करावे. दिवसभर उपवास करावे आणि रात्री भोजन करून उपवास सोडायचा असतो. या दिवशी काही आकस्मिक अडचण आल्यास दुसऱ्याकडून कोणाकडूनही तरी पूजा करून घ्यावी आणि आपण उपवास करावे. म्हणजे काही मासिक धर्म आली वगैरे तर पूजा कोणी करून घेतला तरी चालेल. फक्त सेवा म्हणजे समाधान सेवा केला, जप वगैरे तुम्ही केलं तरी पण चालेल आणि तुम्ही उपवास करायचा असतो. बाकी आपल्याला ग्रंथाला वगैरे हात लावता येत नाही. एकादशी, शिवरात्री या अन्न उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करावे. म्हणजे गुरुवारी जर काही इतर गोष्टी आल्या आणि तुमच्या जर दुसऱ्या व्रत चाललेले असेल तर मार्गशीर्ष गुरुवार आणि ते गुरुवार एकत्र करता येणार नाही. मग हे मार्गशीर्ष चालू गुरुवार तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे आहे आणि समजा 11 गुरुवारी चाललेले 21 गुरुवारचे चाललं तर हा महिना थांबवायचा. पुढच्या महिन्यापासून कंटिन्यू करायच्या. ठीक आहे. व्रतपूजा कहाणी ऐकण्यासाठी तुम्ही शेजाऱ्यांच्या
बाजारांच्या शेजाऱ्यांच्या त्यांना बोलवू शकतात. जमल्यास संध्याकाळी तुम्हाला गाईच्या पूजा करायची आहे, गाईला नैवेद्य दाखवायचे आहे आणि उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती कहाणी वाचून झाल्यानंतर तुम्हाला 3, 5, 7 सुवासिनी महिलांना किंवा कुमारिकाला बोलून त्यांना हळदी कुंकू देऊन तुम्हाला एक फळ द्यायचे आहे. जमल्यास दूध द्यायचे आहे आणि ह्या कथेचे व्रत घ्यायचे आहे आणि ह्या व्रत कथे आहे हे कंपल्सरी आहे. आणि त्यानंतर तुम्हाला गुरुवारी संध्याकाळी तुम्हाला उपवास सोडून या व्रताचा संगत करायचा असतो. आणि बघा, जमल्यास दर गुरुवारी तुम्ही काहीतरी शिरा म्हणून प्रसाद म्हणून शिरा करू शकता, केळी तुम्ही अर्पण करू शकता. आणि या मार्गशीर्ष महिन्यातला जमला तर तुम्ही तुम्ही गुरुवारी करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, याआधी तुम्ही हे व्रत केलं असलं तर महिलांनो तुम्ही करू शकता. ताईत मी इच्छा आहे, मी करू शकतो का? हो, करू शकता. आणि समजा तुम्ही आधी करत होत्या पण काही कारणामुळे तुमच्या हे उपवास सुटला असतील तर सुद्धा तुम्ही परत करू शकतात. पहिल्या दिवशी मासिक धर्म असेल करत येत नसेल तर तुम्ही जे पुढच्या येणारे गुरुवारी आहेत तेव्हापासून सुरुवात करा आणि मग 4 गुरुवारी पुढच्या महिन्यामध्ये त्याच्या पुढच्या गुरुवारी उद्यापन केलं म्हणजे पौष महिन्याच्या गुरुवारी तरी सुद्धा चालेल, ठीक आहे. फक्त मनातला भाव महत्त्वाचे आहे. मनापासून करा, उगाचच बळजबरी काही पण करू नका. तर आता पूजा मांडणी कशी करायची अगदी सोपी आहे, तर ते मी तुम्हाला दाखवत आहे. सगळ्यात पहिला बघा, कोणत्याही पूजाला आपल्याला छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे. इथे मी आता महालक्ष्मीचं व्रत असल्यामुळे देवीच्या पावला श्री ओम स्वस्तिक गोपद्म अशी शुभ चिन्हाच्या रांगोळी काढलेली आहे. आता पूजा मांडणी तुम्ही देवाजवळ करू शकता किंवा जागा नसेल तर इतर ठिकाणी तुम्ही फक्त दिशा बघून करा. पूजा मांडणी झाल्यानंतर देवाच्या जे तोंड आहे ते एक तरी पूर्वेला किंवा पश्चिमेला आला पाहिजे, अशी तुम्हाला पूजा मांडणीच्या मग मांडायची आहे. मग तुम्ही तुमच्या देवाजवळ मांडली किंवा इतर ठिकाणी कुठे मांडली तरी सुद्धा चालेल. ही पूजा तुम्हाला गुरुवार सकाळी मांडायची आहे. संध्याकाळी पूजा करणार असेल तर संध्याकाळी मांडा आणि इतर पूजा असल्यास शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी करायची असतो. ती पण मी तुम्हाला कशी करायची सांगते. उत्तर पूजा पण शुक्रवारी करायची असतो, ते पण तुम्हाला मी कशी करायची सांगते. आता बघा, दुसऱ्या पाटामध्ये इथे घेतलेली आहे किंवा चौरंग घ्या. त्यावर छान तुम्हाला लाल, हिरवा, केशरी, पिवळा रंगाच्या वस्त्र अंतरायचे आहे. आता सगळ्यात पहिला मी इथे काही पूर्वतयारी करून घेतलेली आहे. महालक्ष्मीच्या ह्या व्रत आहे त्यामुळे माता लक्ष्मी, भगवान विष्णूच्या इथं फोटो आहे. त्यानंतर दिवे लावून घेतलेली आहे. इथे मी अक्षता तांदूळाच्या रास घेतलेली आहे. गजलक्ष्मी आहे. माझ्या देवघरातली माता लक्ष्मीच्या मूर्ती आहे. या तुमच्या घरामध्ये ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्हाला ठेवायच्या आहे. विड्याची पानावर इथे बघा हळकुंड, बदाम, बारीक खारीक वगैरे ठेवायची. सुपारी ₹1 आहे. माता लक्ष्मीजवळ मी कवड्या ठेवलेली आहे आणि इथे वटीचा सामान आहे खूप खण. त्यानंतर स्त्रीचे दागिने, मंगळसूत्र, बांगड्या, काजळ, आरसा, टिकल्या, बांगडी, कंगवा या सगळ्या वस्तू, जोडवे या सगळ्या वस्तू यामध्ये आहे. कमल गट्ट्याचे माळ आहे. शंख स्थापित केलेली आहे. तर माता लक्ष्मीच्या तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती किंवा
सुपारी रूपामध्ये तुम्ही स्थापना करू शकतात किंवा फोटो असेल तर सुद्धा चालेल. आणि हा जो ग्रंथ आहे तर हा पण तुम्ही हे पूजामध्ये इथे असा तुम्ही ठेवला तरी सुद्धा चालेल. आता कोणतेही पूजेच्या सुरुवात आपण दिव्या अगरबत्ती लावून करत असतो, तर मी इथे दिवा लावून घेतलेली आहे. दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. त्यानंतर दिव्याला एक फूल अर्पण करायचे आहे आणि दिव्याला नमस्कार करायची आहे. त्यानंतर शंखाला पण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. एक फुलं अर्पण करायचे आणि नमस्कार करायचे. आता कुठल्याही पूजेच्या सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या स्थापनेच्या करतो असतो. तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्ती घ्या किंवा तुम्ही सुपारी रूपामध्ये केलं तरी चालेल. मी इथे सुपारी रूपात गणपती बाप्पाच्या स्थापना करते. तामांमध्ये तुम्हाला गणपती बाप्पाची सुपारी ठेवायची आहे. त्या 11 वेळेस पाण्याने ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः 11 वेळेस दुधाने, परत 11 वेळे पाण्याने गणपती बाप्पाला ओम गणगणपतये नमः मंत्र किंवा अथर्वशीर्ष म्हणा तुम्ही अभिषेक करायचा आहे. सुपारी तुम्हाला स्वच्छ पुसायचे आहे. आणि आता इथे बघा 2 विड्याच्या पान ठेवल्या, त्यावर मी अक्षता टाकले आणि त्यावर गणपती बाप्पाच्या सुपारी आपल्याला ठेवायच्या. ठीक आहे. आता गणपती बाप्पाला मान सन्मान. हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करत आहे. गणपती बाप्पा, मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे. गणपती बाप्पा, मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे. पाण्याने भरून चौकरी फिरवायच्या आहे. इथं पानावर आणि गूळ खोबऱ्याच्या नैवेद्य गणपती बाप्पाला मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे. नैवेद्याभोवती पाणी फिरवायचे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की देवा, माझ्या हे व्रत जो आहे मी अगदी साध्या भोळ्या मनाने करत आहे, तर ते निर्विघ्नपणे पार पडू द्या, अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आता गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर आपल्याला माताच्या लक्ष्मीच्या आपल्याला मान सन्मान करायचा आहे. आता या पूजामध्ये कलशाला जास्त महत्त्व आहे. आता बघा, मी इथे कलश घेतलेली आहे, त्यावर हे नारळ ठेवलेली आहे. इथं 5 आंब्याची पानं किंवा विड्याची पानं तुम्हाला ठेवायची आहे. हा कलश पाहिजे तेवढं सुंदर तुम्ही सजवू शकतात किंवा नाही, तुम्हाला नाही जमलं, तुम्हाला वेळ नाही, फक्त तांबा नारळ 5 पानं आणि या तांब्यामध्ये तुम्हाला 1 सुपारी, 1 रुपये, त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फूल टाकायचे आहे. एवढीच जर तुम्ही केलं तरी पण चालेल. व्यवस्थित बघा, कोणी कळशाला साडी घालतात. बरेचसे या ठिकाणी कळस डोक्यावर डेकोरेशन जो आहे ते केलं जातं. तुमच्यावर आहे तुम्हाला किती डेकोरेशन करायचे. आणि या तांब्याला तुम्हाला खालून वरच्या दिशेने हळद आणि कुंकुवाच्या रेषा ओढायच्या आहे. यासमोर स्वास्तिक काढायच्या. आता मी हे काढलेली आहे, पण ह्याच्यामुळे दिसतो नाही. आता इथे तांब्याची जी रास आहे त्यावर मी हा कलश स्थापन करते. ठीक आहे. परत सांगते, जे हे कलशाला डेकोरेशन येते ते तुमच्यावर आहे की तुम्हाला किती करायचे. बाकी तुम्ही तुमच्या कमीत कम गजरा नारळ कंपल्सरी आहे. खालच्या कलश पान, नारळ आणि गजरा इथे ठेवा. एवढी जर तुम्ही फक्त केलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. आणि
त्यानंतर ना इथे बघा मी ही गजलक्ष्मी ठेवलेली आहे. माता लक्ष्मीच्या प्रत्येक फोटोमध्ये हाती असती, तर त्यामुळे इथं मी गजलक्ष्मी ठेवलेली आहे. आता इथे माता लक्ष्मी स्वरूप ज्या ज्या गोष्टी मी ठेवलेली आहे त्या सगळ्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. सगळ्याला पहिला मी भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या हे सगळे फोटो वगैरे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे. त्यानंतर न फूल अर्पण करते. कलशाला नारळाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करते. त्यानंतर ना गुलाबाच्या जे फूल येतं ते मी अर्पण करते इथे. त्यानंतर ना माता लक्ष्मीच्या मूर्ती तुमच्याकडे त्यांना पण मी हळदी कुंकू अक्षदा अर्पण करते. त्यानंतर ना फूल अर्पण करते. त्यासमोर ज्यासमोर जे हळदी कुंकू वगैरे ठेवले त्या सगळे प्रत्येक गोष्टीला मी हळदी कुंकू अक्षदा अर्पण करते. यानंतर ना मी जे कुंकू आहे तेच अर्पण करते इथे आहे. तर ये यंत्राला पण आपण फूल अर्पण करूया. आता वटीच्या सामान आहे. वटीच्या सामानाला पण हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. आणि त्यानंतर ना नैवेद्य म्हणून तुम्ही 1 फळ ठेवू शकता किंवा 5 फळसुद्धा ठेवू शकता. या ठिकाणी मी पाण्याने भरलेली कलश चौकानी भरीव चौकानी करते आणि यावर मी यावर मी 5 फळं नैवेद्य अर्पण करते. असं काही नाही की 5 फळं पाहिजे. तुम्ही 5 केळी 1 केळी ठेवलं तरी पण चालेल. केळी भोवती सफरचंद भोवती आपल्याला पाणी फिरवायचे आहे आणि ते नैवेद्य आपल्याला अर्पण करायचे आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे. आणि पूजा मांडणी झाल्यानंतर ना तुम्हाला हे व्रतकथा जी आहे ते महालक्ष्मी देवीची कहाणी त्यातवादी बघा. या पहिला पानावर इथे ओम श्रीम ह्रीं श्रीं कमलाय नमः प्रसिद्ध हा महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचे आहे. त्यानंतर इथे जे काही बघा हा मंत्र रोज 108 वेळी म्हणायचा आहे. दर गुरुवारी पूजा करायच्या आधी हा मंत्र 108 वेळी म्हणा. जमल्यास एक वेळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. आणि त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीच्या कहाणी इथून तुम्हाला वाचायसाठी सुरुवात करायची आहे. व्रत सगळ्यात शेवटीच पानापर्यंत अगदी 15 ते 20 मिनिटात लागतील. फार वेळ अजिबात लागत नाही. यानंतर अष्टाक्षरी शेवटी मंत्र म्हणायचे आहे. अष्टाक्षरी मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा. 108 वेळी श्री महालक्ष्मीच्या अष्टक म्हणायचे आहे. ही श्री लक्ष्मी देवीची आरती करायची आहे. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर अनिल महालक्ष्मीच्या ही आरती. तर ही आरती झाल्यानंतर आपल्या हे वाचन जो आहे ग्रंथाचा ते पूर्ण होतो. हा ग्रंथ इथेच तुम्हाला असं घ्यायचे आहे. आणि यानंतर दुसऱ्या दिवशी ह्याच आपल्याला उत्तर पूजा करायच्या असतो. संध्याकाळी उपवास सोडल्यानंतर इथे तुम्हाला परत जे उपवासाला अर्पण नैवेद्य केलेली आहे, जे जेवण केलेली आहे तर ते तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे. आता ही झाली आपल्या पूजा मांडणी. तर उत्तर पूजा शुक्रवारी सकाळी बघा. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्याला उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर पूजावर पहिल्यांदा दिवे लावायचे आहे. दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. हात जोडून क्षमा प्रार्थने मागायचे आहे की ही माता लक्ष्मी माझ्या यशशक्तीने सध्या
साध्या मनाने मी ही पूजा मांडणी केलेली आहे. यामध्ये नकळतापणे माझ्याकडून काही चूक झाले असेल तर देवी माता क्षमा करा. आणि यानंतर या पूजामधल्या वस्तू ज्या देवासमोरल्या वस्तू आहे, मूर्ती, श्रीयंत्र, गजलक्ष्मी या वस्त्र आपल्याला देवरात ठेवायचे आहे. कळशाला तर पाणी, तुळशीला सोडून इतर झाडांना टाकायचे आहे. हे नारळ, त्यानंतर तांदूळ व वस्त्र ज्या काही, या सगळ्या आपण पुढच्या गुरुवारी ह्याचा वापर करायचा आहे. वटीचे सामान तुम्हाला प्रत्येक गुरुवारी हेच ठेवायचे आहे. शक्यतो ते बदलायची गरज नाही. फोटो वगैरे सगळे बदलायची गरज नाही. गुरुवारच्या पूजा, उत्तर पूजा कशी करायची, उद्यापन कशी करायचे, हा सगळे महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायच्या होता. माहिती आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी